श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवीन दारे उघडतील का? आर्थिक स्थिती सुधारेल का? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील की काही मतभेद निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या आयुष्यात कोणते शुभ बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कर्क राशीच्या व्यक्ती संवेदनशील, कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि जबाबदार स्वभावाच्या असतात. इतरांच्या भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना विशेष बनवते. हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा, नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतील, परंतु तेच पुढील काळात तुमच्या यशाचा मजबूत पाया ठरतील. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. या आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे किंवा विलंब जाणवू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेल्या चर्चेमुळे मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीत भावनिक निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करणे अधिक फायदेशीर ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास मिळेल. तुमच्या कामातील सातत्य आणि मेहनतीमुळे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखतीसाठी चांगले कॉल येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक वाढीचे संकेत आहेत. भागीदारीतील व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल. आठवड्याच्या शेवटी मोठ्या व्यवहारातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा संयमी स्वभाव आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेकडे नेणारा आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील काही आवश्यक खर्च करावे लागतील, परंतु ते भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक व्यवहाराची कागदपत्रे नीट तपासा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. योग्य नियोजनामुळे पुढील काळ अधिक सुरक्षित होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. या आठवड्यात कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ विश्वास वाढवणारा आहे. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंददायी बातमी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतीही गोष्ट मनात साठवून ठेवू नका. संवाद वाढवल्यास नाती अधिक मजबूत होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा आहे. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास अधिक प्रभावी होईल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. मित्रांकडून योग्य सहकार्य मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी दिसतील. आत्मविश्वास कायम ठेवा. सातत्यपूर्ण मेहनत केल्यास मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही अपयशामुळे निराश न होता पुढे जात रहा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. कामाच्या ताणामुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. पाण्याचे भरपूर सेवन करा. बाहेरील अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा होईल आणि उत्साह वाढेल.
शिस्तबद्ध जीवनशैली तुम्हाला निरोगी ठेवेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत छोट्या प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल. नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो. धार्मिक स्थळाला भेट दिल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. एखाद्या सत्संगात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची इच्छा निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि मनातील नकारात्मकता दूर होईल. या आठवड्यात केलेली सेवा भविष्यात शुभ फळ देईल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. सोमवारी भगवान शिवांना जलाभिषेक करा आणि पांढरी फुले अर्पण करा. गरजू व्यक्तींना दूध, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. या उपायांमुळे मानसिक शांतता वाढेल आणि अडथळे दूर होतील. एकूणच आठवडा कर्क राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी जाणवल्या तरी त्यावर संयमाने मात करता येईल. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल आणि अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात वाढ, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देणारे ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका. तुमची मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. आठवड्याच्या मध्यापासून ग्रहस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळेल. जुने मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी पुन्हा संपर्क होऊन मन प्रसन्न होईल. नवीन योजना आखण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक आणि मानसिक समाधान मिळेल. या संपूर्ण आठवड्यात संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. देवावर श्रद्धा ठेवा, नियमित प्रार्थना करा आणि मनातील भीती बाजूला ठेवून धैर्याने पुढे चला. हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.